श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? तर मी पण मजेत. तर बघा, सुंदर दिवसाची सुंदर सकाळ. तर माझी सुरुवात इथूनच होते बघा. मस्त अशी सकाळी सकाळी देवपूजा करून घेतली, चहा वगैरे करून घेतला आणि मस्त कांदे असे भाजायला टाकले चुलीवरती. तर छान असा मसाला तळून घेतला, पण खोबरंच नव्हतं. काय भाजी करावा हा प्रश्न मनातच येतो. तर मी काळवांग्याची भाजी करायला घेतली होती आणि अहो गेले होते नारळ पाडण्यासाठी. तर त्यांनी 4-5 नारळ पाडले. आणि हे बघा, ईश्वरीला इतका आनंद झाला की तिला नारळ पाणी प्यायला आवडतं. तर अहोंनी एक पहिलं नारळ फोडलं, पण त्यात नुसतं पाणी निघालं, प्रसाद निघालाच नाही. आणि मग दुसरं नारळ घेतलं, तर ती सोलतच होती. तर इकडं मुलांना खूपच आतुरता लागलेली होती. तर ईश्वरी इथं सांगत होती की कसं लॉलीपॉप खायचं, असं खायचं. तर बघा, दोघं पण लॉलीपॉप खात होते आणि इथं अहोंचं चाललं होतं नारळ फोडायचं काम. तर छान असं नारळ निघालं बरं का त्यामध्ये. आणि पाणी पण खूपच ग्लासभर असं पाणी निघालं. छान असा प्रसाद घेतला, भाजी वगैरे करून घेतली, देवांना नैवेद्य दाखवून घेतला. आणि जेवणाचा मेनू काही असा होता: काळ्या वांग्याची भाजी, भात, भाकरी, पोंगे वगैरे. तर चला, आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगत. बाय बाय.